श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगलं असतं, फक्त त्यानुसार आचरण करणं हे आपल्या हातात असतं. संत नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असतात. ना कधी वाईट वागत, ना कधी वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत असत. सदाचरण बद्दल सांगत असत. प्रेमळ व गोड वाणीने बोलत असत. ज्या प्रकारे गावामध्ये सुद्धा लोकांचं श्रद्धा केंद्र बनलं होतं. गावातील लोक संतांचं विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरणात आणत असत. एके दिवशी परगावचा व्यक्ती, परदेशात राहणारा व्यक्ती, एक तरुण त्या गावामध्ये कामाच्या शोधात आला. त्याला काम तर मिळाले, परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देऊ लागला, त्यांच्याशी भांडण करू लागला. एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला. लोकांना खूप काही बोलला आणि तोल न सावरता आल्याने तो गटारात जाऊन पडला. लोकांना वाईट साईड बोलल्याने त्याला कुणीच गटारातून बाहेर काढलंच नाही. त्यामुळे तिथे येणारी ज्या प्रकारे जी लोक होती त्यांनी उचललं. बघा, देव कधी परीक्षा घेतात, संत कधी आपले परीक्षा घेतात. त्यांनी उचललं, त्याचे तोंड धुतलं आणि त्या व्यक्तीला म्हणाले, अरे मित्रा, ज्या तोंडातून तू देवाचं नाव घेतलं पाहिजे त्या तोंडातून तू दारू पितोस आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसांना शिव्या देतो. हे चांगलं नाहीये. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी ती व्यक्ती शुद्धीत कुठे होती? त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितलं तेव्हा तो स्वतःबद्दल जास्त वाईट वाटून घेत होता. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा त्या व्यक्तीवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला की ज्या तोंडाला संतांनी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाही. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला. विचार करा, कारण संतांची शिकवण ही उत्तमच असते. ना कधी वाईट वागत, ना कधी वाईट विचार करत. कारण प्रत्येकास ते समान वागणूक देत असतात आणि त्याच प्रकारे
त्यांचे विचार ऐकण्यासाठी दूर दूरवरून लोक यायची. परंतु एकदा का पैसा हाती आला की आपण सर्व विसरत असतो. ती सुद्धा व्यक्ती दारूच्या आहारी गेली. कसे विषय विकार फसवत असतात. परंतु लोकांना वाईट साईड बोलणं, लोकांना शिव्या देणं, मग लोक आपल्याला मदत करतील का? नाही. शेवटी संतांची शिकवण आहे. या संतांची भूमीमध्ये शेवटी संतांनीच बघा त्या व्यक्तीला काहीही न बोलता त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा धुतलं आणि त्यांना 2 शब्द सुद्धा उत्तमाचे सांगितले. परंतु ती व्यक्ती शुद्धीवर नसताना सुद्धा त्या व्यक्तीला, जी बाहेर परगावीतून आली होती, त्या व्यक्तीला कळलं की आपण कोणत्या मार्गी लागलो होतो. परंतु आपलं जे वागणं होतं ते चुकीचं होतं. तो स्वतःबद्दल जास्त वाईट वाटून घेत होता. कारण लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. तू काय होतास, कुठे होतास, हे सर्व त्याला सांगून टाकलं. कारण लोक पुढे येत नव्हती. कारण लोकांना तो वाईट साईड बोलत होता. इतका तो दारूच्या आहारी गेला होता. पण आता त्यांनी संकल्प केला, नुसता संकल्प नाही, सत्य संकल्प केला. एकदा मनुष्य बघा प्रत्यक्षपणे चुकी करून झाल्यानंतर संकल्प करत असतो, परंतु नुसता संकल्प करून उपयोगाचा नाहीये. तर सत्य संकल्प केला. ज्या तोंडावरून संतांनी बघा प्रत्यक्षपणे हात फिरवलं, ज्या तोंडाला संतांनी धुतलं, त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाही. काही संकल्प केला असेल. कारण संतांच्या मुखातून कधी वाईट शब्द येत नाही, वाईट विचार येत नाही. म्हणजेच आपल्या मुखातून देवाचं नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे. ईश्वराचं स्वरूप काय हे ओळखता आलं पाहिजे. कारण आपण जी चूक करत असतो ते पुन्हा आपल्याकडून होता कामा नये. लोकांनी कुठल्याही प्रकारे मदत केली नाही. लोक सर्व प्रकारे ऐकायची, परंतु ज्या प्रकारे तो बोलत होता त्या प्रकारे लोकांनी मदत केली नाही. इतका तो बघा प्रत्यक्षपणे अस्वस्थता त्या गटारामध्ये पडला होता. त्यातून कोणीही उचललं नाही. परंतु ज्या प्रकारे आपला देह म्हणजे एक प्रकारे मंदिर आहे, हे ओळखता आलं पाहिजे. या मंदिरामध्ये परमेश्वराचा अंश म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आपल्या हृदयामध्ये आहे. आणि त्याचाच देह जर गटारामध्ये पडलेला जर दिसत असेल तर त्यालाच वाईट वाटणार ना. म्हणून ही संतांची शिकवण, देवाचं नामस्मरण हे आपल्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपल्या मुखातून वाईट शब्द येतात, वाईट शिव्या येतात, हे चांगले नाहीये. कारण एखादा मनुष्य एखाद्या वासनेमध्ये जर अडकला तर त्यातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल आहे. कारण आपल्याला जी संगत प्राप्त होते त्या संगतीमध्ये आपण बघा सर्व प्रकारे तोटा सहन करावं लागतं. म्हणून संतांचं मार्गदर्शन नेहमीच चांगलं असतं. फक्त त्यानुसार आचरण करणं सुद्धा हे आपल्या हातात आहे. नुसतं ऐकून उपयोगाचं नाहीये,
तर ऐकून मननाचा निधिध्यास करणं गरजेचं आहे. तरच सामर्थ्य प्राप्त होईल. जय जय रघुवीर